विधान परिषद रणधुमाळीत विक्रमी मतदान, क्रॉस व्होटिंगच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ. सांगली, सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विक्रमी मतदानाची नोंद केली. पहिल्या 4 तासात 29.27% मतदान झाले, तर दुपारी 2 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 81.56 वर पोहोचली. दुपारी 4 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही जिल्ह्यात जवळपास 100% मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. सातारा जिल्ह्यातील सर्व 7 मतदान केंद्रांवर 100% मतदान झाले. सर्व 472 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सांगली जिल्ह्यातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्ह्यातील 4 मतदान केंद्रावर 100% मतदानाची नोंद झाली. विटा मतदान केंद्रावर 97 पैकी 96 मतदारांनी मतदान केल्याने सांगली जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 99.76 इतकी राहिली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्व मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते. दरम्यान मतदानानंतर काही ठिकाणी जुन्या नव्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून निकालानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.